फक्त 15 दिवस आहेत माझ्याकडे. लवकर काहीतरी कर मीरा, नाहीतर तो मल्हार आणखीन काहीतरी घोळ घालून ठेवायचा. मनूची ही सिच्युएशन नसती ना, तर मी आयुष्यात त्या मुलाशी लग्न करू दिलं नसतं तिला. मूर्खासारखा वागतोय तो. नशीब त्या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. त्यांची मतं बदललेली नाहीये. तेवढं तरी एक समाधान. हॅलो, बोल. मीरा, थँक्स. तू आज जे केलंयस ना त्यासाठी थँक्स हा शब्द खूपच छोटा आहे का? मल्हारला शोधलंस आणि अगदी दारापर्यंत आणून सोडलंस. मल्हारने सांगितलं सगळं. घरी सगळेच खूप टेन्शन मध्ये होते. तर सगळे रिलीफ झालेत आणि हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं. खरंच खरंच मनापासून थँक्स. वेलकम. तुला पुन्हा असं थँक्स म्हणायला लागू नये एवढीच इच्छा आहे. नाही, काही नाही, काही नाही. ऐक ना अधिराज, त्या मल्हारला आता जरा समजव प्लीज. त्याला म्हणू आता तरी धड वाग बाबा. असं सगळ्यांना ऑक्सिजनवर ठेवून कुठेतरी गायब होऊ नकोस. असं काही झालं ना परत तर मी सरळ काहीही विचार न करता तुमच्या घरी येईन आणि सगळं सांगेन खरं काय ते. मग काय, कोण चिडतंय, कोणाला काय वाटतं याचा काही विचार करणार नाही. ऐक. मला माहिती आहे तुझा हा राग जस्टिफाईड आहे, पण तडकाफडकी प्लीज काही निर्णय घेऊ नकोस. बाकी काही नाही. मनूची या घरातली सुरुवात वाईट नोटवर होईल नाही. आय नो. येऊ का? ये प्लीज, ये रे, ये मला. ये. मल्हार, कुठे गेला होतास? सॉरी. बसा मल्हार, मनू बस. बस. अधिराज. नाही बस. मी ठीक आहे. काही गोष्टी क्लिअरली बोलायला हव्यात, म्हणजे समोरासमोर बोलायला हव्यात असं आम्हाला वाटलं. म्हणजे मला आणि अधिराजला वाटलं, म्हणून तुम्हाला इथे बोलवलं. मनू, मल्हार, काय आहे तुमच्या डोक्यात? झोप झोप झोप. नाही झोप, मी नंतर येतो. बाबा मी जागाच आहे. झोपच लागत नाहीये. आई जे बोलली ते सारखं आठवतंय. मला आणि आदिला पण हेच टेन्शन. ती हा धक्का सहन करू शकणार नाही, पण कधीतरी सांगावं लागणारच ना. हो, मी खोटं कारण सांगितलं तर एवढा ड्रामा झाला. मनूबद्दल सांगितलं ना बाबा, वाटच लागेल.
एक वेळ नुसतं प्रेम प्रकरण असतं तर मी काहीतरी केलं असतं. मधुराची समजूत काढली असती मी आणि मधुराने तुझ्या आजी आजोबांना समजावलं पण असतं. पण जर यांना कळलं की ती प्रेग्नेंट आहे तर गडबड होईल. कोण प्रेग्नेंट आहे? ते कोण काय ते स्किट स्किट माझं स्किट आहे ना. मांजर मांजरीवर बाबा स्किट लिहितात ना आता, तेच ते डिस्कस करत होते माझ्यासोबत. हो ए बाबा, मांजरीचं नाव नका घेऊ. मांजर म्हटलं ना की ती आई डोळ्यापुढे येते. आधीच्या आयुष्यात आडवी गेलेली मांजर एवढंच बडबडत असते. सो प्लीज मांजर नको. मल्हार, तू ओके आहेस ना? तू रात्री एकटा झोपणार आहेस का मी थांबू इथे तुझ्या जवळ? नाही नाही नको, तू इथे कशाला? आय मीन मी झोपे ना ग. हे बघ मल्हार, आजपासून मी तुला पूर्ण वेळ द्यायचा असं ठरवलंय. याची जोपर्यंत परीक्षा संपत नाही ना तोपर्यंत मी डिझायनिंगची कामही घेणार नाही. आई अगं याची काहीच गरज नाहीये, मी करेन माझं माझं. तू तू उगीच नको काळजी करूस. नाही, हे बघ मला माहितीये मी थोडंसं तुझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल कदाचित, म्हणून हे सगळं झालंय. सो आय एम ऑल्सो सॉरी. इथून पुढे तुला कधीही काहीही टेन्शन असेल, तुला जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा मी असणार आहे 24 तास तुझ्या बरोबर. तुझ्यावर बारीक लक्ष असणार आहे माझं आता. आणि तू ना कसलंही टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तुला काय हवं नको ना मल्हार, ते सगळं मी बघेन. तुम्ही या दोघांच्या लग्नाला तयार झालात, खूप बरं वाटलं मला. म्हणजे टेन्शन थोडं कमी झालं. यात मल्हार पण इन्वॉल्ड आहे. जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. आता पुढे हो हो हो. हा, तर प्रॉब्लेम असा आहे की कुणीतरी एक मुलगा दुबईहून आज यायचा आहे आमच्या घरी मनूला बघायला. म्हणजे त्याला असं पटकन मुलगी बघून झटकन लग्न करून परत जायचंय, असं इन्स्टंट. तर असं काहीतरी करायला हवं की तो मुलगा आमच्या घरापर्यंत पोहोचणारच नाही, असं काहीतरी. काय करता येईल? किडनॅप करूया. आधी मल्हारला लग्नाच्या बेडीत अडकवायचं. खऱ्याने ग्रो अप आदिराज, खरं काहीतरी करता येईल असं सुचव ना प्लीज. त्यापेक्षा आपण सरळ त्यांना फोन करूया ना आणि सांगूया नका येऊ म्हणून. सँडी, काय झालं? माझं काही चुकलं का? नाही 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 नाही, बरोबर आहे. म्हणजे करेक्ट आहे तुमचा प्लॅन. फोनच करायला हवाय. बरोबर आहे. अरे आमचा एक कॉलेजचा कॉमन मित्र होता सँडी नावाचा. काय होय ग? अगं नाही, माझं इथे पुस्तक होतं एक, ते बघते जरा कुठे नाही मिळत आहे. सापडली? नाही अगं, जरा माझा फोन मिळत नाहीये, कदाचित सायलेंट पर असेल. सापडला?
अगं नाही ते खिशातच आहे वाटतं. मनू तुझं हल्ली ना लक्ष नसतं कुठे. ए, उंदीर! ए, तू बघ, उंदीर! ए, तू पायाखाली उठ. आ, तू वर आला. अगं, उठ तरी तू. गेला का गं उंदीर? नाही नाही मी घालवते त्याला, तू थांब. ए, हट हट. अगं काय आरडाओरडा चाललाय? काय झालंय? आई आई उंदीर उंदीर. उंदीर आहे ना? डायनासोर नाहीये ना? नको नको. चल आई चल दाखव मला. हट हट हट. अगं काय? अगं आई तू इथे काय करतेस? तू वर जाऊन आराम कर बरं. नाही 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 नको. आई तुम्ही थांबा, पळवा ना तो उंदीर. अगं तुझा आवाज ऐकून कधीचा खिडकीच्या बाहेर गेला तो. सॉलिड वाट आहे तुझी. मी ओरडले ना. मागे एकदा मी उंदीर कसा घालवला? आई ऐक ना. मी गेल्यावर हा किस्सा वहिनीला सांग ना. तू कुठे चाललीस आता? अगं पार्लरला जाते ते आज मुलाकडचे येणार आहेत ना. अगं बाई सुधारली ग माझी बाई. बस, जा, जा, जा. थांब थांब. मी जाते. अगं मला पेडिक्युअर करायचंय. थांब थांब मी येते. मग मी घरीच थांबते. आ? नाही म्हणजे सगळेच पार्लरला गेल्यावर घर कोण आवरणार ना. नाही नाही तू जा म्हणू. काही झालं तरी आज त्या लोकांनी तुला पसंत केलंच पाहिजे. जा जा. वर. आई तू नको जाऊस, तू घरावर. मी मला ते ते थांब. मी जाते. हा. अगं तुला बघायला येणार आहेत का मंडळी? तिला बघायला येणार आहेत ना, तिला जाऊ दे. तू घरावर. आला 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 नंबर आला. हा घ्या. एक मिनिट, काय बोलू काय? हे लग्न होणार नाही किंवा ती लोक आमच्या घरापर्यंत येणारच नाहीत असं काही बोल. हा हा ठीक आहे, मी करतो, इम्प्रोवाइज करतो काहीतरी. हा एक सेकंड, असं बघू नका ना माझ्याकडे. मी कॉन्शियस होतोय. हेलो, सलाम वालेकुम बरखुद्दार. सुन, एक सेकंड. हिंदी बोलतेस का तू? स्थळ मराठी आहे. आधी सांगायचं ना, आता सुरुवात केली. हाँ बरखुद्दार, हमारी पहचान, हम आपके शुभचिंतक बोल रहे हैं. आप अपने बेटे का निकाह जिस लड़की के साथ करवाने जाने वाले हैं, वो लड़की, वो क्या, मानसी. अश्विनी, वहिनी, मनस्विनी, पता है हमें, मनस्विनी नाम है उनका. हाँ, उसमें एक प्रॉब्लम है. क्या प्रॉब्लम? क्या प्रॉब्लम है? क्या प्रॉब्लम है ये आप उन्हीं से पूछिए. लेकिन आपको एक बात बता दें, वो आपको बताएंगे नहीं कि प्रॉब्लम क्या है, क्योंकि वो लड़की खुद एक प्रॉब्लम है. देखिए, आप अपने बेटे का लग्न, आप अपने बेटे का शादी, आप अपने बेटे की निकाह, आप अपने बेटे का मैरिज उस अफसानी के साथ, उस मनस्विनी के साथ कतई मत कीजिए. हमारा काम है आपको बताना. हमने आपको बताया. समझने वाले को इशारा काफी है. धन्यवाद. कसं बोललो मी माझ्या सुनेविषयी? तिचं लग्न मोडलं मी. अहो पण हेच करायचं होतं ना. हेच तिच्या भल्याचं आहे ना. ते हो, आय होप हे जे काय आता जे तुम्ही बोललात ते सगळं वर्क होईल. होईल होईल.
फोन करताना माझा आवाज थरथरत होता, फोन ठेवताना त्यांचा आवाज थरथरत होता. हे नक्की वर कोण आहे? गुड. 15 दिवस आहेत आपल्याकडे. या 15 दिवसात मनूचं आणि मल्हारचं लग्न लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मनू 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 एक मिनिट उचला जरा चला पटकन मनू एक मिनिट उचला जरा त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया प्लीज जरा मला मदत करा हे राहिली ही. फोन का बंद ठेवला हिने? किती वेळ वाट बघायची हिची अजून? हा मी तू बोल. हा मीरा मीरा तू ना ताबडतोब इथे निघून ये अगं मनूचा ऍक्सिडेंट झालाय स्कूटीवरनं पडलीये ती काय कुठे नळ स्टॉप जवळ ऍक्सिडेंट झाला तिचा आणि मी आता तिला जीवन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले पहिल्या मजल्यावरती तू तू प्लीज लवकर ये काय ग, काय झालं मीरा? मनूचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मी तुझा फोन आला होता, ती हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली तिला. ते आपण जाता जाता विचारूया. चल आपण निघूया लगेच. तुम्ही गाडी काढा, मी बिल पे करतो. हा चल. हा मिरे बोल ग. बाबा आपल्या मनूचा स्कूटरवरून जाताना एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय. काय? हा नशिबाने आपली मिताली होती तिकडे. तिने लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि तुम्ही घाबरू नका, आम्ही आता सगळे तिच्या बरोबर तिकडेच आहोत. मला सांग कितपत लागलाय? नाही मी स्वतः बघितलं नाही अजून तिला, पण मी तू सांगते की फार नाही खरचटलंय थोडस. कोणाला लागलंय? बाबा ऐका ना, मी अजून भेटले नाहीये तिला आणि डॉक्टर आता आतमध्ये तपासतायत. तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका अजिबात. मी फक्त तुमच्या कानावर घालायला फोन केलाय. हा ए मिरे मी येऊ का लगेच? बाबा इथे काही वाटलं ना तर मी तुम्हाला कळवते तसं. हे काळजी करून ठेवते. मीरा बरी आहे ना? मीरा ठीक आहे. मनूचा ऍक्सिडेंट झालाय. तेव्हा फार काही नाहीये, तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि आपली मीरा आहे ना तिच्या बरोबर. कशी आहे म्हणून? मनू ठीक आहे, घाबरली खूप. आणि बाळ ओके आहे. दुःखाच्या गर्दीत हरवताना हाती अजून तुझा हात आहे. भिजलो होतो जिथे सोबतीने, भिजलो होतो जिथे सोबतीने, तिथे अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात कसं आहे बाळा? काय माझं बाळ काही झालेलं नाहीये, सगळं बरं आहे. ओके छान आहे बाळ. आदिराजनी स्वतः चेक केलेत रिपोर्ट्स. ओके फक्त आता पुढचे 2-4 दिवस आराम करायचंय, झोपून राहायचंय. आणि म्हणून आता थोडे दिवस 2 व्हीलर चालवणं बंद कर बाळा, बस. नाही चालवणार ताई. मी तू ताई होती ना म्हणून जरा आधार वाटला. आय नो. तिला थँक्यू सांगा माझ्याकडनं. तिनेच फोन करून कळवलं मला, म्हणून वेळेत येऊ शकले. ते माझ्यामुळे खूप त्रास होतोय ना म्हणून ते मला ना काही कळतच नाही माझ्या आयुष्यात काय चाललंय.
काय घंटय? मी एक काहीतरी करायला जाते तर भलतच काहीतरी होतंय. मला नाही कळत आहे काय. सुके बाळा, काही झालेलं नाही. मग तू कुठे निघाली होतीस एवढ्या घाईघाईनी? अगं मल्हारला भेटायला. अगं तो अजून वाट बघत बसला असेल. माझा अरे यार, माझा फोन पण मी कसं कळवू त्याला? तो मल्हारला कळलंय, आदिराजी त्याला कळवलंय, तो तुला भेटायला इकडे आलाय आणि तू बरी आहेस हेही त्याला कळलंय. तो येईल आज थोड्या वेळाने. काही पण घरचे वैतागले असतील ना, म्हणजे ते मुलाकडचे पण येणार होते. काही कुणी येणार नाही. झालंय सगळं मॅनेज. म्हणजे 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 घरी फोन करून कळवलंय. पण आई बाबा आता इथे येणार आहे? नाही बाळा, आपण जाणार ना आता घरी. ताई, आत्ता जरा मला बरं वाटतंय. वाटतंय ना? अशीच असतात लहान मुलं. घरच्यांचा जीव टांगणीला लावायचा म्हणजे त्यांना बरं वाटतं. काय रडू नको बस. दुखतंय का खूप? थोडं. अजून कुठे लागले? सावकाश साव. काय अशी काय बसलीस? काही नाही, तुझीच वाट बघत बस. तू कुठे गेला होता रे? माझ्याच बरोबर होता. एका कामासाठी गेलो होतो आम्ही. जा तू फ्रेश होऊन ये. आई, नको ना अशी एकटी बसत जाऊस. उगाच मग तुला रिकाम पण येतं आणि मग. नाही नाही आधी, असं काही होत नाही. अरे तुम्ही माझ्या डोक्याला इतकं खाद्य पुरवताना की मी दुसरं काही करूच शकत नाही. तुमची काळजी करणं एवढंच काम आहे माझं. आता काय झालं? फ्रेश होऊन जेव आणि बाबांना भेटायला जा. त्यांना तुझ्याशी बोलायचंय. हे त्यांना मला डायरेक्टली सांगता येत नाही का? आधी आता नको ना वाद वाढवूस याच्यावरून. मुळात तुम्ही दोघं एकमेकांशी कमी बोलता ना, हेच बरं आहे माझ्यासाठी. कारण तुम्ही बोलायला लागलात की मला धडधडायला लागतं, माझा घसा कोरडा पडतो, त्याची झोप उडते. आता मी जसं आहे तसं त्यांना एक्सेप्ट नाही करायचं. त्याला मी काय करू आहे? त्यांना वाटत होतं मी अमेरिकेला जावं, परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, पण मला नव्हतं घ्यायचं. आपल्या देशात उत्तम शिक्षण मिळतं. उगाच फक्त एक देशाचं नाव मागे लागावं म्हणून कशाला धडपड करायची? मला ते चकचकीत मोठं हॉस्पिटल उभं करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. उलट पुढे मागे जाऊन ना मला खेडेगावात जाऊन प्रॅक्टिस करायला जास्त आवडेल. त्यांच्या मेडिकल प्रोफेशन बद्दलच्या कॉन्सेप्ट वेगळ्या आहेत आणि माझ्या वेगळ्या आहेत. पण ते तुझे वडील आहेत आधी. हो, पण हा चॉईस आम्हा दोघांकडे नव्हता ना. आधी बर, तू आता शांतपणे त्यांच्याशी बोलणार आहेस का तलवार उपसून जाणार आहेस? मी कधीच वाद घालत नाही. मी उलट अशाला निघून जातो. म्हणूनच त्यांना राग येतो. पण मला नाही आवडत वादावादी. मी शांतपणे बोलण्यावर विश्वास ठेवणारा माणूस. ठीक आहे, मग आता तू जा आणि ते जे काय बोलतील ते शांतपणाने ऐकून घेशील का? हो, पण विचित्र बोलून त्यांनी जर माझं डोकं फिरवलं ना तर मला माहित नाही. देवा, बघ आधी आत्ताच मला धडधडायला लागलं, मला टेन्शन यायला लागलं. मला सांग, मी आयुष्यभर तुम्हा दोघांसाठी फक्त मध्यस्थी करत राहायचं का रे? पण मग नको करूस ना मध्यस्थी. जाऊन सांग त्यांना स्पष्ट. तुम्हाला आधीच्या करिअर बद्दल जे काही बोलायचंय त्याच्याशी डायरेक्ट जाऊन बोल. तू का निरोप देतेस त्यांचा? तू का सेक्रेटरी आहेस का? हे का ऑफिस आहे का? आधी कदाचित त्यांना तुझ्या करिअर विषयी नसेल बोलायचं. मग आता काय नवीन? ऑलरेडी डोक्यात इतके विषय आहेत. मल्हारचं एवढं टेन्शन. आणखी काय केलं त्याने आता? नाही, नवीन काही नाही. हेच जनरल. आधी रिझल्ट लागेपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवायला हवंय आपण. एकदा पास झाला ना की सुटलो बाबा. आपण असे नाही सुटणार आहोत आई. खरा प्रॉब्लेम तुला माहित नाहीये.
जेव्हा कळेल तेव्हा काय करशील या विचाराने मलाही धडधडतंय आणि माझाही घसा कोरडा पडतोय. आधी चिडू नको ना प्लीज. हात धरू शकतोस, हात धर ना. धर. नको 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 कॅन्सल. आपण वेगळं काहीतरी बोलूया. नाही नाही नको, ऍक्च्युली आपण बोलायलाच नको. आपण गाणी लावू, आपलं आवडते एखादं गाणं लावू. नको तू 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 गाणं म्हण, तू गाणं म्हण. मी तुझं गाणं ऐकते. तुझी पट्टी काळी 17 होऊन जाऊ दे, ऐकेन मी. गाणं गाणं आधी गाणं. आधी तुला आठवतं एकदा तू एकदा एक गाणं म्हणत होतास आणि समोरच्या घरातला कुत्रा धावत आला आणि भुंकला तुझ्या अंगावर. सॉरी. माझं गाणं बंद करायचं असेल ना तर एकच पर्याय आहे. तुझ्या आठवांची मनात माझ्या, तुझ्या आठवांची मनात माझ्या अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात आहे. क्षण येतातच. हा म्हणजे असं काही मला कधीच काही वाटलं नाही असं मी नाही म्हणणार. पण खरं सांगू का म्हणू, 10 वर्षापूर्वी तुम्हाला आत्ता जेवढी मोकळीक मिळते ना तेवढी आम्हाला नाही मिळायची. तेव्हा कशाला आजही समाजात मुलींनी कसं वागावं याविषयी एक काही स्ट्रिक्ट नियम आहेत आणि आपल्या आईनी बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स मध्ये वाढवलं मला. पण आपले बाबा तसे नाही आहेत ना. बाबांनी पूर्ण मोकळीक दिली मला कायम. आणि उलट बाबा कायम अभिमानाने हे सांगायचे की माझी मुलगी चुकणार नाही आणि याविषयी मला ठाम विश्वास आहे. आणि कदाचित त्यामुळेच त्यांचा तो विश्वास कधीही तोडू नये असं मला वाटतं. एकदा काय झालं माहितीये, एकदा मला घरी यायला ना खूप उशीर झाला होता. कारण नाही आठवते आता, पण बऱ्यापैकी उशीर झाला होता. मी घरी पोचले, बाबा घरी होते. तेव्हा काही म्हणाले नाहीत ते मला, पण त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी ना मला एक पुस्तक दिलं वाचायला. त्या पुस्तकाचे लेखक होते शन ना नवरे आणि पुस्तकाचं नाव होतं शहाणी सकाळ. त्या पुस्तकात ना एक खूप सुंदर वाक्य होतं म्हणून, रात्र वेडी असते आणि सकाळ शहाणी असते. त्या दिवशी काहीही न बोलता बाबा मला बरंच काही सांगून गेले. म्हणजे त्या रात्रीचा तो मोहाचा क्षण जर आपण आवरू शकलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी पश्चाताप करावा लागत नाही.